जोपर्यंत लग्नामध्ये फालतू गप्पा मारणं बंद होणार नाही तोपर्यंत तुमचा बबडू आयुष्यात कधीही सक्सेसफुल होणार नाही. मी स्वप्नील आणि ही माझी 1 year 1 crore स्टार्टअप जर्नी. काल मी एका लग्नाला गेलो होतो. तिथेच प्रत्येक टेबलावर दोनच विषय चालले होते. एक म्हणजे राजकारण आणि दुसरं म्हणजे आमचा मुलगा अमेरिकेत सेटल झालाय, त्याला मोठ्या पगाराची नोकरी आहे, किंवा मग आमच्या बबडूला कुठल्या तरी चांगल्या जागी चिटकून द्या म्हणजे त्याचं आयुष्य सेटल होईल. प्रत्येकाला आपला मुलगा कुठेतरी चिटकवायचा आहे, त्याला सेटल करायचंय, कोणालाही रिस्क नकोय. पण जेव्हा एका बिझनेसमनच्या रिसेप्शनला गेलो तेव्हा तिथलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. तिथे लोक विचारत नव्हते तुमच्या मुलाला नोकरी आहे का, तिथे चर्चा चालली होती या नव्या टॅक्टिक्स वापरून आपला बिझनेस कसा वाढवायचा, मार्केटमध्ये काय नवीन चाललंय, कुठं नवीन इन्व्हेस्टमेंट करता येईल. मला वाटतंय हाच खरा मिडल क्लास ट्रॅप आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमच्या मेंदूला सतत नोकरी, सेटल होणं आणि सिक्युरिटी या गोष्टीचे डोस दिले तर तुमचा मेंदू कधीच रिस्क घ्यायला तयार होणार नाही. मेंदूला जे खायला द्याल तसाच तो विचार करेल. सक्सेसफुल व्हायचे असेल तर चिटकवण्यापेक्षा बनवण्याच्या गप्पा मारायला शिका. तुमचा बबडूला सेटल होण्यापेक्षा एकदा रिस्क घ्यायला शिकवा. बघा तो नक्कीच साम्राज्य कसं उभं करतो ते. तुम्हाला सुद्धा हा फरक जाणवतो का? किंवा लग्नामध्ये गेल्यावर सगळ्यात जास्त गप्पा कुठल्या गोष्टीवर मारल्या जातात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा.